हळुवार बहरेल प्रीतही आपली भाग 3. अक्षिता बॅग घेऊन घरातून बाहेर पडली होती खरी, पण आता तिच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा होता. तो म्हणजे ती राहणार कुठे. कारण तिचं घर एका खेडेगावात होतं आणि शहरात तिला नवीनच जॉब लागला होता. त्याच्यामुळे ती फारशी कोणाला ओळखतही नव्हती. मामाकडे गेले असते, पण बाबांनी आईला धमकी देऊन आधीच तिकडे फोन करायला सांगितलं असणार आणि आई तर बाबांच्या शब्दाच्या पुढेही जात नाही, त्याच्यामुळे तिकडेही जाऊ शकत नाही. हा विचार करतच अडखळत ती बॅग घेऊन चालत होती. अचानक तिचा पाय एका खड्ड्यात गेला आणि ती पडली. मला काहीच कसं लागलं नाही. तिने झाकलेले डोळे उघडले आणि तिचे डोळे विस्फारले. तिला अलगद हातावर झेललं गेलं होतं. जरा बघून चालायचं ना, रस्त्यात खड्डे असतात हे तर माहीत असेलच ना. का खड्ड्यांना सुद्धा घाबरली होतीस वीर? नाही, ते माझं लक्ष नव्हतं. अक्षिता उभं राहत बोलली. बाबांनी घरातून हाकललं ना वीर? हो, पण तुम्हाला कसं माहीत? अक्षिता, जेव्हा तुझ्या बाबांनी तुला मारण्यासाठी हात उगारला होता तेव्हा माझ्या हातातली की मी तिथेच टेबलवर ठेवली होती आणि बाहेर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथेच विसरून आलो, म्हणून मी ती घ्यायला आतमध्ये आलो होतो. तेव्हा त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं, पण मला तिथे थांबणं योग्य वाटलं नाही, म्हणून मी माझ्या गाडीची की घेऊन तिथून बाहेर पडलो वीर. अक्षिता कसंबसं बोलली. मग एवढ्या रात्रीची बॅग घेऊन कुठे जायचा विचार आहे वीर? इथे जवळपासच हे बसस्टँड आहे. आजची रात्र मी तिथेच थांबेन. उद्या सकाळच्या बसने मी पुण्याला जाईन. अक्षिता, पूर्ण रात्र बसस्टँडवर घालवणार आहेस का वीर? हो अक्षिता. आणि परत जर तिथे गुंड आले तर काय करणार आहेस? वीर बोलला आणि अक्षिता चालता चालता जागीच थांबली. हे बघा मिस्टर वीर, मला माहिती आहे तुम्ही माझी खूप मदत केली आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा खरंच थँक्यू. पण इथून पुढे मला माझं आयुष्य एकटीलाच काढायचं आहे आणि त्यासाठी मार्गही खडतर असतील आणि त्या खडतर मार्गावरून सुद्धा मला एकटीलाच चालायचं आहे. तिथे माझ्यासोबत दुसरं कोणीच नसणार. अक्षिता, ठीक आहे, मग जा तू, वीर बोलला आणि तो गाडीत जाऊन बसला. अक्षिता तिची बॅग घेऊन पुढे चालू लागली, पण अचानक लाईट गेल्यामुळे सगळीकडे अंधार झाला होता. रस्तेही नीटसे दिसत नव्हते. तरीही ती कशीबशी तिथून चालत होती. अचानक तिला समोर थोडा उजेड दिसला आणि तिने मागे वळून पाहिलं तर पाठीमागून वीर गाडी घेऊन येत होता. त्याने गाडी अक्षिताच्या थोडं पुढे येऊन थांबवली. चल गाडीत बस, वीर गाडीचा डोअर ओपन करत बोलला. हे बघा, ऑलरेडी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि तसंही आज तुमचं लग्न होतं. तुमची वाईफ घरी तुमची वाट बघत असेल, सो तुम्ही जा. माझ्यामुळे तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करू नका. अक्षिता, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? गाडीत बस. वीरने थोडा आवाज चढवला. तसं अक्षिता जाऊन गाडीत बसली. खूपच क्रूर आहेत. ह्यांनाच समजवायला गेले आणि हे उलट माझ्यावरच ओरडले. ह्यांना ह्यांच्या बायकोची जरा पण काळजी नाही. लग्नाचा विषय काढला की चिडतात. सीटबेल्ट लाव, तो स्वतःचा सीटबेल्ट लावत म्हणाला. तिने सीटबेल्ट लावायचा प्रयत्न केला, पण तिला सीटबेल्ट लावता येत नाहीये. हे बघून तो स्वतः झुकून तिचं सीटबेल्ट लावू लागला. त्याच्या गरम श्वासांनी तिच्या अंगात शहारे भरले. तो बाजूला झाला आणि अक्षिताने एक दीर्घ श्वास घेतला. काही वेळातच गाडी गावातून बाहेर पडली आणि जवळपास ती गाडी एका तासाने एका गेटमधून आतमध्ये आली. गेटजवळ थोडा उजेड होता, पण समोर आल्यावर सगळीकडे अंधार होता. इथे इतका अंधार का आहे? अक्षिता गाडीतून खाली उतरत बोलली. त्याने त्या अंधारात तिचा हात धरला आणि ती दचकली. चल माझ्यासोबत, असं म्हणून तो तिला हाताला पकडून एका घरात घेऊन आला. घरात सगळीकडे अंधार होता. त्याने जाऊन लाईटचे स्विच ऑन केले आणि पूर्ण घर रोषणाईने झगमगलं. हे घर किती मोठं आहे. हे घर नव्हे तर एखादा राजमहाल असल्यासारखं वाटतंय. सगळ्या वस्तू खूप अँटिक आहेत आणि इथे तर लग्नाचा मांडवसुद्धा सजवलाय. म्हणजे हे नक्कीच यांचं घर असणार. पण आज इथे यांचं लग्न होतं, पण या मांडवातल्या सगळ्या वस्तू अशा विस्कटलेल्या का आहेत आणि यातलं काही व्यवस्थितसुद्धा ठेवलं नाही. तिने वीरकडे बघितलं, पण त्याचं मात्र दुसरीकडेच लक्ष होतं. सर, तुम्ही मला इथे का आणलंय? अक्षिता, कारण तू इथेच राहणार आहेस, वीर बोलला आणि अक्षिता त्याच्याकडे पाहतच राहिली. पण मी इथे कशी काय राहू शकते? हे तर तुमचं घर आहे ना? ती वीरकडे बघून बोलत होती, पण तो मात्र निर्विकारपणे उभा होता.
कारण मी तुला सांगतोय तुला इथे राहायला. वीर: पण सर, या घराशी माझं काहीच नातं नाही आहे. आणि जिथे आपलं काहीच नातं नसतं तिथे आपण पाहुण्यासारखं जातो आणि पाहुण्यासारखंच राहतो. पण मी इथे किती दिवस पाहुण्यासारखं म्हणून राहणार आहे? पाहुणा हा फक्त 4 दिवसांसाठी असतो आणि इथे तर मला कायमस्वरूपी राहण्याची सोय करायची आहे. आणि जोपर्यंत मी इथून बाहेर पडत नाही तोपर्यंत मी स्वतःच्या राहण्याची सोय कशी काय करू शकते? अक्षिता एक दीर्घ श्वास घेत बोलली. त्याची ही सोय होऊन जाईल, पण आता तू काही दिवसांसाठी इथेच राहणार आहेस आणि इथे राहण्यासाठी तुला दुसऱ्या कोणाचीही परमिशन घ्यायची गरज नाहीये. मी तुला परमिशन देतोय तेवढंच तुझ्यासाठी पुरेसं आहे. वीर: पण तुमच्या फॅमिलीमध्ये जी माणसं राहतात त्यांच्याशी तुम्ही माझी काय म्हणून ओळख करून देणार आहात? की माझ्यावरती गुंडांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्या वडिलांनी मला घरातून बाहेर काढलं आणि तुम्ही मला आश्रितासारखा आश्रय दिलात, हेच सांगणार आहात ना? अक्षिता त्याच्याकडे बघत बोलली. मी माझ्या घरच्यांना काय सांगायचं ते माझं मी बघेन. तुला जास्त विचार करण्याची काहीच गरज नाहीये. वीर: पण अक्षिता काही बोलणार तोच वीरने तिचा परत हात पकडला आणि ती बावरून इकडे तिकडे बघू लागली. इथे कोणीच नाहीये. तिची होणारी चलबिचल बघून वीर बोलला. हे बघा, तुम्ही माझा हात सोडा. आणि तसंही एखाद्या मुलीला न विचारता तिचा हात पकडणं हे चुकीचं आहे. अक्षिता: मग हे तू त्या गुंडांनाही सांगू शकत होतीस, मग त्यांना का नाही सांगितलं? वीर अक्षिताच्या डोळ्यात बघत बोलला. तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही मला ब्लॅकमेल करताय? आणि आपली तर फारशी काही ओळखही नाही. तुम्ही मला मदत केली आणि लगेच तुम्ही मला तिथून या घरात घेऊन आलात. असं एखाद्या मुलीला फॅमिलीच्या परमिशनशिवाय कोणी घरी घेऊन येतं का? हे तेव्हाच होईल जेव्हा त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा काहीतरी स्वार्थ असेल. अक्षिताच्या बोलण्याने वीरच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. त्याचा निर्विकार चेहरा आता रागीट दिसू लागला होता. सॉरी, माझ्या बोलण्याचा जर तुम्हाला राग आला असेल तर, अक्षिता वीरच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून म्हणाली. ती तुझी रूम आहे. आजपासून तू तिथेच राहशील. अक्षिता जी आल्यापासून बॅग हातात घेऊन उभी होती. ती बॅग घेऊन रूमच्या दिशेने चालू लागली. ती आत्ता या वेळेला इथून जाऊही शकत नव्हती आणि त्याला नाहीही म्हणू शकत नव्हती. म्हणून ती सरळ रूममध्ये निघून गेली. तिला रूममध्ये जाताना बघून वीरच्या चेहऱ्यावर मात्र एक किंचितशी स्माईल आली. तिला रूममध्ये जाताना बघून वीरच्या चेहऱ्यावर मात्र एक किंचितशी स्माईल आली.